प्रणाम सगळ्यांना. हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आजच्या सत्रामध्ये. खूप हृदयापासून मनापासून मी सगळ्या ध्यानी कुटुंबाचं स्वागत करते. इथं असलेल्या सगळ्या दिव्य शक्ती ज्या कोणी आहेत आपल्यासोबत अदृश्य रूपामध्ये, सूक्ष्म ऊर्जेमध्ये, त्या सगळ्या शक्तींचं मी स्वागत करते. अपेक्षा करते की सगळेजण तुम्ही रेकी करत आहात रोजच्या रोज. एखाद्या दिवशी राहिली तर चालेल, पण शक्यतो करून जास्त गॅप पडू द्यायचा नाही त्याच्यामध्ये. आज मला एक अनुभव छोटासा असं सांगायचा आहे की आपल्या ग्रुपमधल्या ज्या मास्टर आहेत, वर्षा म्हणून, जॉईन झाली नाहीये बहुतेक ती अजून. तर वर्षाचा मगाशी मला फोन आला आणि ती काहीतरी आपलं गौरी गणपतीचं गौरीचं सजावटीचं वगैरे तिचं काम आहे आणि ती ती करते. मी तिला सांगितलं आपल्या ग्रुपमध्ये तू टाक म्हणून. जर कोणाला इच्छा असेल ते ते पूर्ण जे आपण गौरीची जी सजावट करतो ते पूर्ण ती ते रेंटनी देते, असं तिचं ते काम आहे. आणि आता गौरी जवळ आल्यात त्यामुळे तिला असं वाटतंय की माझं काम होतंय का नाही माझ्याकडून पूर्ण नीट, असं तिला वाटत होतं. आणि झालं असं की जेव्हा तिला थोडं वेळ कमी आहे, आपलं सगळं होईल का वेळेमध्ये, त्यामुळं अ, तिला थोडंसं टेन्शन आल्यासारखं झालेलं त्याचं. वर्षा जॉईन झाली. वर्षा, मी तुझाच अनुभव सांगत होते मगाशीच. तर जेव्हा ती हा मनामध्ये विचार करत होती आज की अरे कसं होणार, होईल का नाही सगळं नीट, आणि त्याच वेळेस तिच्या समोर गाडीची नंबर प्लेट आली ज्याच्यावर 1812 असं लिहिलं होतं. त्याच वेळेस मोबाईलमध्ये तिने नंबर बघितला 1812, आणि त्या नंबरचं खास कनेक्शन आहे तिच्या आयुष्याबरोबर. तिची बर्थ डेट 1812 आहे. का उलट सांगितलं मी? नाही, 1812. 12-18 असू शकत नाही. 18-12 तिचा नंबर आहे आणि तिची बर्थ डेट 18-12 अशी तिचा नंबर आहे. म्हणजे गाडीची नंबर प्लेट दिसणं, त्याच वेळेस मोबाईलचा टाइम दिसणं, आणि तिची स्वतःची बर्थ डेट सुद्धा 18-12, म्हणजे किती तिन्ही गोष्टी एकत्र एका लाईन मध्ये आल्या. अगदी त्याच वेळेस तिच्या मनात तो विचार चालू होता की ह्यावेळेस आपल्या गौरीचं सजावटीचं काम नीट होईल का नाही, हे असं तिला वाटत होतं. म्हणजे बघा की तिचं तिचं आन्सर तिला मिळालं. जो प्रश्न तिच्या मनात होता की कसं होणार, होईल का नीट सगळं, आणि त्याचं आन्सर तिला मिळालं. तर मी तिला विचारलं सुद्धा की वर्षा, तुझ्या मनात काय आलं जेव्हा ते तू बघितलं तेव्हा, म्हणजे तुझे इंट्युशन तुला काय सांगत होते? तर ती म्हणाली तेच मला वाटत होतं की सगळं होईल, सकारात्मक राहा, फक्त कृती करत राहा. आणि मला हेच सांगायचं की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशी काही आव्हानं असतात किंवा आपण कुठल्या तरी एका खूप नकारात्मक विचार करत असतो कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत, असं होतं, साहजिक आहे, त्याच्यामध्ये काही दोष मानायची गरज नाहीये. पण आपण त्या त्या फेजमध्ये आपोआपच जातो, सिच्युएशन मध्ये आधी आलेल्या अनुभवांवरनं. आणि मग आपल्याला वाटतं अरे वेळ नाहीये, किंवा असा एखादा विचार येतो, तेव्हा हे नंबर्स आपल्याला दाखवतात की तू काळजी करू नको, डिवाइन टीम किंवा तुझी स्वतःचे जे मन सांगते त्याच्यावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, आणि आम्ही तुझ्या मदतीला आहोत, तू फक्त ऍक्शन घेत राहा, असं ते आपल्याला सांगतं. म्हणजे लक्षात ठेवायचं. मी हे उदाहरण सांगण्यामागं कारण असे की बऱ्याच जणांना हे नंबर्स दिसत आहेत. आता तिला दिवसभर असे बरेच नंबर दिसतात. तर हे नंबर तुम्हाला सतत, जर तुम्ही एका अशा दुसऱ्या ट्रॅकवर चाललाय, तर ते तुम्हाला नंबर पुन्हा, जो तुम्ही पाथ पकडलाय, ज्या मार्गावर तुम्ही आहात, की जिथं आपण आपले विचार बदलायचं काम करतोय, ध्यानात येऊन रेकीमधून आपली एनर्जी चेंज करतोय, जे आधी भरलेलं आहे ना सगळं कपाटामध्ये, ते सगळं बाहेर काढतोय आणि ते कपाट स्वच्छ करायचं काम करतोय आपण. की जे नकोय ते सगळं द्या टाकून, जुने कपडे, जुन्या वस्तू, आणि जे नवीन आहे ऊर्जा, जे नवीन विचार आहेत ते आपण घ्यायचं काम करतो. आणि ह्या कामामध्ये हे एनर्जी आपल्याला खूप मदत करते. आता अजून एक ह्याच्यात एक अनुभव सांगायचा म्हणजे, असं होतं की 10 तारीख आहे आणि 10 तारखेला 10 वाजून 10 मिनिटं असं दिसलं, 10-10-10. तर ते तिला दिसलं, तर तिने मला ते सांगितलं. आणि हे मला सुद्धा, म्हणजे बऱ्याच जणांना दिसतं हे असं, त्याच्यात काही असं हे नाहीये वेगळं. तर ज्या दिवशी आपल्याला असं दिसत असेल ना, तर त्या दिवशी तो जो दिवस आहे, तो दिवस आणि ती टाइम, हे तिन्ही एकत्र आलं, एका अलाइन झालं, ह्याचा अर्थ तो दिवस आपल्यासाठी कामं करण्यासाठी, आपली कामं जी बरेच दिवस झाले पेंडिंग आहेत, ते करण्यासाठी ती एनर्जी आपल्याला खूप मदत करणारी असते, म्हणजे सुटेबल असते, योग्य असते आपल्यासाठी. तर तसं बघायला गेलं तर रोजचेच दिवस आपल्याला आपल्या कामासाठी योग्य असतात, त्याच्यात काही नाहीये. पण कधी कधी असं होतं की काही कामं आपण पुढे ढकलत जातो. आणि मग अशा वेळी जर तुम्हाला असं काही दिसलं की आज तारीख पण तिचे, नंबर पण ते दिसले समजा, टाइम, तर ते तुम्हाला सांगत असतं की तुमचं एनर्जी आज बऱ्यापैकी जास्ती अलाईन आहे.
कॉस्मिक एनर्जीशी, ब्रह्मांडाशी. त्यामुळे तुम्ही आज पटकन ऍक्शन घ्या त्याच्यावर, जी कामं तुमची राहिली आहेत तर ती तुमची कामं चांगल्यारीत्या पार पडतील. आणि जर समजा अजून काही प्रोडक्टिव्ह, म्हणजे प्रोडक्टिव्ह काम होईल आजच्या दिवसामध्ये, असं ते आपल्याला सांगत असतं. आणि किंवा तुम्ही अजून आज एनर्जीशी चांगले एकरूप आहात, अलाईन झालेले आहात, हे तुम्हाला ते दिवस आणि तो नंबर, हे जर असेल दोन्ही पण, तर ते सांगतं. त्या दिवसाचा नक्की फायदा घ्या. असं काही तुमचं प्रोडक्टिव्ह काम असेल तर त्या दिवशी जरूर ते पूर्ण करा. आणि हा अनुभव मला तेच वर्षाचं सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना. कारण बऱ्याच जणांना नंबर्स दिसत आहेत, तर हे नंबर्स प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, कुणाला काय कुणाला काय. तर आपले आपले नंबर्स जे दिसत आहेत ते लिहून ठेवायचे, काय सांगतायत मला. 5 5 5 दिसत असेल सारखा, तर ह्याचा अर्थ आयुष्यात काहीतरी चेंज होणार आहे. 5 नंबर हा बुधाचा, मर्क्युरीचा नंबर आहे. आणि तो जो नंबर आहे तो आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतो. मग तो छोटा का बदल असे ना, म्हणजे अगदीच की मला व्यायाम करायचा आहे, मला होत नाहीये, पण मी अचानकच एक दिवस उठले, म्हणलं आता बास, मला आता योगा सुरू करणार, मी करणार म्हणजे करणार. किंवा कुठलं तरी एखादं चहा कॉफी ह्याचं व्यसन आहे, किंवा असं काही खाण्यापिण्यामध्ये बदल करायचे, तर हे बदल करणं सुद्धा म्हणजे पण खूप मोठा बदल आहे. कारण त्या बदलाने जर आपल्या शरीरावर खूप परिणाम होतोय, जे सांगतात डॉक्टर साखर खाऊ नका खाऊ नका खाऊ नका, पण साखर खाल्ली जाते. आणि अशा वेळी एखादा दिवस असा येतो की आता बास झालं, खूप आपण त्याच त्याच लूपमध्ये खूप फिरलो, आता एक प्रयत्न करून बघू, इतके दिवस हे झालं, आता आपण थोडं चेंज करून बघू. म्हणून एक दिवस असा येतो ज्या दिवशी आपण पूर्ण आपलं डाएटमध्ये चेंजेस करायला लागतो, छोट्या छोटे ऍड करायला लागतो, छोट्या गोष्टी, हर्बल टी घेणं किंवा अजून असे आपल्या रोजच्या लाईफ मधले चेंजेस, आणि मग त्याच्यामुळं पण खूप मोठे बदल आपल्याला जाणवतात. आणि हे चेंजेस आपल्याला आधीच दाखवले जातात, 5 5 5 ह्याच्यावरून. जसं 2 2 2 हा नंबर आहे, तो आपल्याला बॅलन्स आणायला सांगतो आयुष्यात. खूपच जास्त आपण गोष्टी, काही दिवसभर सोशल मीडियालाच बसलोय, दिवसभर फोनवरच बसलोय, तर त्यावेळेस ते असं होतं. हा, म्हणजे भाग्यश्री सांगते की मला पण बरेच वेळा हे नंबर दिसतात, आणि एक स्पेसिफिक नाही पण वेगवेगळे दिसतात. तर वर्षाला पण असंच दिसतात वेगवेगळे नंबर. आणि जेव्हा वेगवेगळे दिसतात ना, म्हणजे तुमचे वेगवेगळे आस्पेक्ट तुम्हाला बदलणं गरजेचं आहे, असं ते सांगतं. म्हणजे समजा मी आत्ता ह्यावेळी मोबाईलवर जास्त वेळ बसली, तर ते तुम्हाला 2 2 2 दाखवेल, बॅलन्स आणा. आणि थोड्या वेळाने मग अजून काहीतरी वेगळा माझा विचार, खूप ओव्हर थिंकिंग, खूप विचार चालू आहेत डोक्यात, अतिशय विचार करते मी, त्यावेळेस तो मला एक नंबर दाखवेल की बॅलन्स करा. किंवा तुम्ही ज्ञान घ्या म्हणल्यावर 3 नंबर मास्टरी, म्हणजे शिकून घ्या काहीतरी. हे नंबर वेगवेगळे दाखवले जात आहेत, ह्याचा अर्थ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये बदल करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही तो बदल करायला लागतात त्यावेळेस ते नंबर दिसायचे थांबतात. म्हणजेच ह्याचा अर्थ की आपल्याला बदल, आपल्याला नंबर दिसला ना की ओळखायचं, काहीतरी आपल्याला हे एंजल्स सांगत आहेत, आपली डिवाइन टीम आपल्याला शक्ती सांगते की काहीतरी बदल करायचा आहे. त्यामुळं हे नंबर्स आपल्याला खूप मदत करतात आपल्या आयुष्यात अध्यात्मात पुढे जायला. मला सगळ्यात आधी दिसलेला बदल होता जेव्हा मी ध्यानात यायची होती. कधीही मी घड्याळात बघू दे, कधीही घड्याळात बघू दे, मला फक्त 10 10च दिसायचं. ते 10चा असा काटा, 10 आणि 10. आणि मला ते इतकं, म्हणजे असं झालं की का असं होतंय. मग तोपर्यंत काही माहित नव्हतं हे नंबर आणि हे असलं काही आहे, ध्यान वगैरे काही माहित नव्हतं. पण सारखे 10 10 10 10. मग मी जाऊन त्याचं गुगल केलं की म्हणलं हे का दिसतंय मला 10 10, हे का दिसतं म्हणून. तेव्हा मला कळलं की असं काहीतरी नंबर असतात, ते दिसतायत लोकांना जगभरामध्ये. मी कोणी स्पेशल नाहीये, सगळ्यांना दिसतायत ते, हे तेव्हा मला समजलं. आणि मग त्याचा अर्थ होता 10 10 म्हणजे नवीन सुरुवात. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन एनर्जी येते, नवीन सुरुवात होती, जी माझी झाली. हा, मंजू मावशी, ते तुम्हाला म्हणजे मी बऱ्याच वेळेला हे सांगितलंय, तू नव्हती ना इतके दिवस, तर परत कधीतरी सांगेन. असे घड्याळात वगैरे नंबर दिसतात ते, असे 7 7 8 8 9 9 10 10. ते असं बघावं म्हणून नाही, अचानक दिसतात ते आपल्याला. म्हणजे कोणी जर मुद्दामून ते असं अलार्म लावणं किंवा असं नाही, म्हणजे ते आपोआपच आपलं लक्ष जातं त्यावेळेस. आणि ते बरोबर जो संदेश द्यायचा त्यावेळेस ते नंबर आपल्याला गाडीवर दिसतील, घड्याळात दिसतील, रस्त्याने जाताना बॅनरवर दिसतील. सतत सतत तेच नंबर दिसतात. 11 11 असेल, 12 12, 5 5 5, 7 7 7. तर हे कुठलाही नंबर असू शकतो. किंवा 12 वाजून 21 मिनिटं, 12 21, हे दोन्ही मिरर नंबर आहेत बघा, आरशातले उलटे नंबर. म्हणजे 12 1 2 2 1, 1 2 2 1 असं झालं ना, ते उलटे झाले. असे नंबर पण दिसतात, 13 31, 14 41 असे पण दिसतात. तर ते मिरर नंबर असतात, त्याला म्हणतात मिरर नंबर. तर हे असे वेगवेगळे नंबर दिसतात बऱ्याच लोकांना.
हा, असावरीताई म्हणतात मला 7 नंबरचे कॉम्बिनेशन सतत दिसत असते. कदाचित 7 8 7 दिसत असेल. सात किंवा 7 मध्ये एखादा नंबर आणि पुन्हा 7 असं होत असेल ना. किंवा 7 7 7 दिसत असेल. तर 7 हा स्पिरिच्युअलिटीचा नंबर आहे, अध्यात्माचा, आणि त्याच्यामध्ये जो नंबर असतो त्याचा पुन्हा एक वेगळा अर्थ असतो. आणि परत शेवटी 7 असे पण खूप जणांना दिसतात कॉम्बिनेशन नंबर. तर मी जे एंजलचं एक पाठवलंय ग्रुपवर, त्याची पण मदत घ्या थोडी, कारण त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर फक्त मला सांगायचं होतं की जेव्हा आपण खूप गोष्टीची काळजी करतो, चिंता करतो, अम, थोडासा नकारात्मक विचारांकडे जातो, तेव्हा हे नंबर आपल्याला दिसतात, जसं आज वर्षाचं झालं. आणि थँक्स टू वर्षा की तिच्यामुळं मला सुद्धा हे कन्फर्म झालं की कधी हे नंबर एक्झॅक्टली म्हणजे कुठल्या सिच्युएशनला दिसू शकतात आणि काय प्रकारे ते दाखवले जातात. जसं की इतकं मोठं हे तिच्या बाबतीत झालं की तिची बर्थ डेट सेम आहे, गाडीचा नंबर समोर सेम दिसला आणि घड्याळात पण तीच वेळ झाली होती. म्हणजे हा योगायोग तर नाहीच आहे नक्कीच. म्हणजे ते दाखवलं गेलं की तू सकारात्मक राहा, तुझी सगळी कामं आरामात पार पडतील. ज्या गोष्टीची तुला चिंता आहे ते काम होईल, तू फक्त ऍक्शन घे, कृती घे, हे त्याच्यातून सांगायचं. वेदांचा काहीतरी मेसेज येतोय. मला आज चांगला अनुभव आला. इंग्लिश टू इंग्लिश कॉन्व्हर्सेशन चांगल्या पद्धतीने पार पडले सेमिनारमध्ये. व्हेरी गुड. गुड जॉब वेदांत. असंच प्रॅक्टिस करत राहा. जशी आपली मराठी भाषा आहे तशीच इंग्रजी सुद्धा एक भाषाच आहे. जेवढे आपण त्याचा रेग्युलर वापर करू ती भाषा आपल्याला आरामात येईल. म्हणजे मला असं वाटायचं की जेव्हा मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला होते आणि मी पण मराठी मीडियमची, आणि तिथं गेल्या गेल्या माझ्या मॅनेजरनी मला सांगितलं की तुम्हाला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करावं लागेल. पण जी सुरुवातीची कंपनी होती त्या कंपनीत मी अक्षरशः रडायचे. म्हणजे रडू यायचं जेव्हा माझं सेमिनार असायचं तेव्हा, की अरे बापरे आता आपला टर्न आला, आता काय होणार असं वाटायचं. म्हणजे डोळ्यात पाणी यायचं त्यावेळेस, की आता कसं बोलणार, कारण सगळे फाडफाड इंग्लिश बोलणार आहे. पण मी त्याच वेळेस ठरवलं की इथं माझी ग्रोथ थांबली ना ती केवळ इंग्लिशमुळे ना. तर हे मी पूर्ण व्यवस्थित करेन, जोपर्यंत मी इथं 10 वेळा आपटेन पण मी हे करेन पूर्ण. आणि त्या कंपनी नंतर माझी इंग्लिशची भीती गेली. आणि नंतर जेव्हा मी वोडाफोनमध्ये जॉबला लागले तेव्हा मी 13 देशांच्या लोकांशी तिथं कम्युनिकेशन करायचे. आणि जेव्हा मला मॅनेजरनी सांगितलं पहिला तर थोडी धसकी बसली, की अरे बापरे 13 लोक म्हणजे 13 देश मोठे मोठे, त्यात युरोपियन मार्केट होते. आणि माझ्या डोक्यात आपल्याला असं वाटतं युरोपियन मार्केट आहे म्हणजे इंग्लिश एकदम फाडफाड असं असेल त्यांचं, असं म्हणजे हंगेरी म्हणा किंवा ग्रीसची लोक किंवा इकडची तिकडची. पण ते त्यांच्याशी बोलल्यानंतर मग कळलं की त्यांचं जसं आपली मराठी कन्नड इथल्या लोकल लँग्वेजेस आहेत तसे त्यांच्या पण तिथल्या लोकल आहेत, आणि ते सगळेच इंग्लिश नाही बोलत. पण जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर बोलायचो तेव्हा तिथली जी HR ची लोक किंवा ही, तर त्या लोकांना इंग्लिशचा एवढा प्रॉब्लेम होता की ते टाईप करायचे यायचेच नाहीत समोर घाबरून. म्हणजे जसं आम्हाला भीती होती सुरुवातीला, तसं त्यांना पण इंग्लिशबद्दल थोडं भीती असायची. पण हे कुठंपर्यंत असतं, जोपर्यंत आपण त्या 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 भीतीला आपण तोडत नाही तोपर्यंत आपल्याला ही एक भीती, आणि ती भीती असलीच पाहिजे. ती भीती असल्यामुळे आपल्याला कळतं की माझ्यात हे हे सोडून पण मी काहीतरी करू शकते. जेव्हा मग तिथं गेले आणि तिथं सगळ्या देशांचे ऍक्सेंट ऐकणं, ते समजून घेणं, हे त्याच्यानंतर मग जे काही म्हणतो ना की आत्मविश्वास वाढला. आणि मग त्या भीती जी बसली होती पहिली, त्याला मी नेहमी आभार मानते त्या कंपनीला. आधी तेव्हा तिथं मी शिव्या घालायचे, कशाला हे, म्हणजे तिथं एक बोर्ड मेंटेन केला होता. तुम्ही जर इंग्लिश सोडून कुठल्याही भाषेत बोललात की तिथं जाऊन ते मार्क करायचे टीम नुसार, की हे लोक जसे शाळेत करतात तसं. तर तेव्हा आम्हाला खूप राग यायचा की हे असं का करतात वगैरे. पण हे नंतर जेव्हा सगळं हे असं समोर आलं तेव्हा कळलं की तो प्लॅन असा होता. त्यामुळे जे होत आहे आपल्या आयुष्यातनं खूप चांगलं आहे. त्यामुळे वेदांत, तुझं कौतुक आहे की तू खरंच त्या गोष्टीला सामोरं जातोयस. तर पळणं त्याच्यापासून लांब हा त्याच्यावर उपाय नाहीच आहे. तर त्याला समोर जाऊन त्याच्या भिडणं किंवा त्याच्यावर एक विजय मिळवणं हेच आपलं इथं येऊन काम करायचं. आणि ते मग तुला पुढे जाऊन कुठेतरी ते असं उपयोगाला येईल की तेव्हा तू ह्या वेळेला थँक्स म्हणशील की बरं झालं मला ते थोडासा स्ट्रगल करावा लागला, पण हरकत नाही, पण ते पुढे मला सक्सेस लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण आजच्या आपल्या ध्यानाला आधी सुरुवात करू. 15 मिनिटं झाली. आपण सगळेजण आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आपण आज सकाळपासून होतो, ज्या कुठल्या विचारांमध्ये,
ज्या कुठल्या भावना आपल्या दिवसभर आपल्या मनाभोवती फिरत होत्या, आपल्या हृदयाभोवती आपण अनुभव घेतला. दुःख, निराशा, आनंद, उत्साह, मध्येच मूड डाऊन, अप, जे काही असेल ते सगळं आत्ता ह्या क्षणापुरतं बाजूला ठेवून जे आपल्या बरोबर घडलंय त्यासाठी सगळ्यात आधी आपण आपल्या स्पिरिटचे, आपल्या आत्म्याचे आभार व्यक्त करू, की आपण हा सगळ्यांनी आज अनुभव घेतलाय. आणि परमात्म्याचे आभार व्यक्त करू, की आजचा दिवस मला एक आत्मा म्हणून अनुभव करायला मिळाला. आज उठल्यापासून, मी डोळे उघडल्यापासून या पृथ्वीवर आजच्या दिवशी मला श्वास मिळाला. मला ज्या ज्या गरजा होत्या माझ्या, अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, ह्या सगळ्या पूर्ण झाल्यात. त्यासाठी अगदी आपल्या हृदयातून ह्या परमशक्तीचे, परम चैतन्याचे आभार व्यक्त करा. ही शक्ती आपल्यासोबत जे जे करत आहे ना, ते अगदी आपल्या सर्वोच्च हिताचं आहे हे आपल्या मनामध्ये पूर्ण लक्षात ठेवा. हा विश्वास मनात ठेवा. तो परमात्मा आपल्या लेकराबरोबर कधीही चुकीचं करणार नाही. तो सतत आपलं संरक्षण करत असतो. आणि ज्या कुठल्या गोष्टी, अनुभव आपण घेतो, हे सगळे आपल्याच आत्म्याचे प्लॅन असतात. जरी आपल्या लक्षात नसेल तरीही. त्यावर विश्वास ठेवायचा. मी इथं आहे. त्याचं काहीतरी कारण आहे. माझ्या आत्म्याची शक्ती आहे जी मला इथपर्यंत घेऊन आली. आपल्या हृदयावर जायचं. एक मोठा श्वास घ्यायचा हृदयावर. अगदी सावकाश तो श्वास बाहेर काढायचा. आपल्या हृदयाला फील करा. जाणीव होऊ द्या आपल्या हृदयाच्या स्पंदनांची. धक-धक आपल्या हृदयामध्ये धडधड सुरू आहे. ती जाणवते का बघा. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये इतक्या लोकांमध्ये, आत्म्यांमध्ये, चेतनांमध्ये माझं अस्तित्व सुद्धा आहे. आय एम दॅट आय एम. मीच आहे ते तत्व मी आहे. अस्तित्व कसं जाणवतंय? माझं अस्तित्व आत्ता मला कसं जाणवतंय? मी आहे म्हणजे कोण आहे? तरी हृदयाची धडधड आहे. हे शरीर आहे. त्या शरीराचं वजन मला जाणवतंय. माझा गळा, माझं मस्तक, माझा चेहरा, डोळे, कान, माझी छाती, हात, पोट, माझे सेक्शुअल ऑर्गन्स, मांड्या, गुडघे, तळपाय, हे सगळं मला जाणवतंय. या सगळ्याची मला जाणीव होतीये. म्हणजेच मी आहे. मी आहे. मला माझा श्वास जाणवतोय. मोठा श्वास घ्या. दीर्घ श्वास. सगळी काळजी, चिंता सगळं सोडून द्या त्या जाणाऱ्या श्वासातून. कुणी काही बोललंय आपल्याला, राग आलाय, मनात खूप लपून बसले आपल्या आतमध्ये. आपल्या छातीवर आपण खूप ओझी घेऊन जगतोय. हे सगळं बाहेर काढा. त्याची गरज नाहीये आपल्याला. सगळं बाहेर काढा आणि हलकं होऊन जा. अगदी हलकं. आपल्या छातीवर लक्ष द्या.
ही जी परम चैतन्याची शक्ती ह्या ब्रह्मांडामध्ये बाहेर आहे, ती श्वासांवाटे अगदी मोठ्या श्वासाने आत घ्या आणि सावकाश तो सगळा श्वास बाहेर सोडताना विचार करा, माझी सगळी नकारात्मकता, सगळं ओझं मी बाहेर सोडते. चिंता, काळजी, मला झालेला मानसिक त्रास, नात्यांमधले सगळे त्रास, सगळं बाहेर सोडा. हे परमपिता, परमात्मा, जी काही माझी दुष्कर्म मागच्या अनेक जन्मांपासून झाली असतील, त्यासाठी मी त्या सर्व आत्म्यांची क्षमा मागते आणि स्वतःला अगदी हलकं करून टाकते. त्या दुष्कर्मांमुळे मला या जन्मात जे काही दुःख भोगायला मिळालं ते मी स्वीकारते आणि त्या सगळ्या आत्म्यांना क्षमा करते, माफ करते आणि माझं हृदय हलकं करून टाकते, पूर्ण हलकं करते. ही सगळी लोक माझ्या आयुष्यात मला काहीतरी शिकवण्यासाठी आलीत. अनकंडिशनल लव्ह कसं करायचं, ऊर्जा संतुलित कशी करायची, अनेक जन्मांपासूनची ही सगळी दुष्कर्म माझ्याकडनं घडलेली सगळी संतुलनात कशी आणायची हे शिकवण्यासाठी ते आले. त्या सगळ्यांना मी माफ करते, क्षमा करते. त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते आणि मी त्या सगळ्या कर्मबंधनातून स्वतःला मुक्त करते, मुक्त करते, मुक्त करते. मी पूर्णपणे परमात्म्याच्या संरक्षणात आहे. मी समृद्ध, शक्तिशाली आहे. प्रत्येक क्षणाला माझा उच्च आत्मा मला मार्गदर्शन करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करते, ह्या आयुष्यावर प्रेम करते. अनेक अडचणीतून, संकटातून माझा प्रवास आत्ता इथपर्यंत आलाय. ह्या प्रवासाला मी नमन करते, आभार व्यक्त करते. जे जे अनुभव आले, चांगले वाईट, माझे सुखाचे दुःखाचे क्षण हे सगळे माझेत. त्यामुळे त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. पूर्ण एक मोठा श्वास घेऊन नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने पुन्हा बाहेर सोडा. रिलॅक्स करा स्वतःला. पूर्ण शांत आणि स्थिर अवस्थेत स्वतःचं अस्तित्व जाणवलं पाहिजे इतका मस्त सुंदर सहज कोमल श्वास घ्या. शरीर सगळं हलकं सैल सोडायचं. फक्त आणि फक्त आपल्या श्वासांवर लक्ष द्यायचं. हळूहळू आत जाणारा बाहेर येणारा श्वास बघायचा. एखादी संथ वाहणारी नदी, त्या नदीचं पाणी असं शांत स्थिर वाहत जातंय. त्याप्रमाणे आपले श्वास शांत आणि स्थिरतेने वाहतायत. श्वासांबरोबर वाहून जा. एक शांत हो. कुठली चिंता, काळजी, विचार सगळं त्या पाण्यात वाहून जाऊ दे. या क्षणाला फक्त मी, माझा श्वास
आणि हे अनुभव करणारी माझी बुद्धी, चेतना, कॉन्शियसनेस इतकंच लक्षात ठेव. ह्याच अवस्थेमध्ये एकरूप होऊन जाऊ. वाहत वाहत त्या श्वासांच्या नदीमध्ये आतपर्यंत जाऊ.
आपलं लक्ष आपल्या हृदयावर. हृदयात वाहणारी ही नदी, या नदीच्या संथ प्रवाहात वाहून जा. या हृदयावर एक एक श्वास अनुभव करा. पूर्ण आतपर्यंत जाऊन, खोलवर जाऊन, ती परम शांती परमात्म्याची, त्याचं अस्तित्व, आपल्या आत्म्याचं अस्तित्व सगळा अनुभव करता येईल. हृदयावरचा प्रत्येक श्वास अनुभव करा. पूर्ण एकाग्र होऊन, शांत स्थिर होऊन पुढची 8 मिनिटं हृदयावर पूर्ण लक्ष केंद्रित.
आपल्या छातीच्या आतमध्ये मध्यभागी काही संवेदना होत आहेत का बघा, काही जाणवत आहे का बघा. अगदी आत जायचंय, आपल्या छातीच्या मध्यभागी, जिथून आपला श्वास येतोय आणि जिथं श्वास जातोय, खोलवर जा. एक एक श्वासाचा उगम आपल्याला जाणवला पाहिजे. इतकं आतमध्ये जायचं. आपल्या हृदयावरच्या याच अवस्थेत परमात्म्याचे आणि स्वतःचे आभार व्यक्त करत आपण सगळेजण सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार. एक मोठा श्वास घेऊन आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5 4 3 2 1 0. या ब्रह्मांडाचे आभार व्यक्त करू. आपल्या आत्म्याचे आभार, आपल्या सगळ्यांचे आभार. भेटू आपण उद्याच्या सत्रात.